ए एषसुरासुरमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि बद्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये पृथक्त्व आणि अन्यत्व हे स्वरूप बघतोय 106 नंबरच्या गाथेच्या अनुषंगाने. आणि पृथक्त्व याचा अर्थ की दोन पदार्थांचे प्रदेश भिन्न आहे. म्हणजे भिन्नपणा दोन तऱ्हेने पाहता येतो. एक पृथक भिन्नपणा आणि एक अन्य रूप भिन्नपणा. तर पृथक भिन्नतेमध्ये वस्तूचे प्रदेशच मुळात अलग असतात. त्या ठिकाणी पृथकपणा लावायचा. आणि अन्यपणा लावत असताना प्रदेश तर भिन्न नाही, पण तरी देखील लक्षण भिन्नता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून लक्षामध्ये देखील कथनचित भेद आहे. या दृष्टीने अन्यतापणा लावायचा आहे. द्रव्य आणि गुण यांच्यामध्ये अन्यपणा आहे. द्रव्य आणि पर्याय यांच्यात देखील अन्यपणा आहे. परंतु देह आणि आत्मा यांच्यामध्ये मात्र पृथकपणा आहे. कारण देहाचे प्रदेश अलग आणि आत्म्याचे प्रदेश अलग. द्रव्य कर्म आणि आत्मा यांच्यामध्ये पृथकपणा आहे. आत्मा आणि भाव कर्म यांच्यामध्ये अन्यपणा आहे. तर अशा दृष्टीने अन्यपणा कुठे आणि पृथकपणा कुठे ही गोष्ट आपण स्पष्टपणे लक्षात घ्यायची आहे. तसंच ही 106 नंबरची गाथा समजण्यासाठी थोडं आपल्याला द्रव्याचं आणि गुणाचं स्वरूप आणि त्याच्यामध्ये भेद काय आहे हा भाग आपण पहिल्यांदा पाहू आणि नंतर टीका जी राहिलेली आहे ती आपण बघू. पहिल्यांदा द्रव्याची व्याख्या आपल्याला लक्षात घ्यायची आहे. प्रवचन सारच्या दृष्टीतून तर द्रव्य म्हणजे आयत सामान्य आणि विस्तार सामान्य म्हणजे द्रव्य म्हटलेलं आहे. पण आमची बेसिकची प्रवेशिकेमध्ये व्याख्या आहे की गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. ही पण व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि दुसरी गुणाची व्याख्या तत्वार्थ सूत्रकारांनी द्रव्याश्रया निर्गुणाः गुणाः अशी दिली. पण आमची जी प्रवेशिकेतली व्याख्या आहे जी आम्हाला अवगत आहे ती अशी की जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत असतात त्याला गुण म्हणतात. द्रव्याच्या सर्व भागात म्हणजे प्रदेशांमध्ये देखील द्रव्याच्या प्रदेशांमध्येच गुणांचे प्रदेश पण तेच. आणि सर्व अवस्थेत ज्या ज्या काही पर्यायी होतात त्या प्रत्येक पर्यायीमध्ये गुण अनुस्यूत आहे. म्हणून जे द्रव्याच्या संपूर्ण भागात आणि संपूर्ण अवस्थेत म्हणजे पर्यायीत असतात त्यांना गुण म्हणतात. या दोन बेसिक व्याख्या आपण बघितल्या. आणि या दृष्टीतून द्रव्य आणि गुणामध्ये फरक जे प्रवचन सारकार या गाथेमध्ये सांगणार आहे त्याला आपण पहिल्यांदा अवलोकन करू. पहिला फरक, गुण हे द्रव्याश्रित आहे. कारण गुणांचा आधार द्रव्य आहे. गुण द्रव्याच्या आश्रयाने राहतात म्हणून गुण द्रव्याच्या आश्रयाने राहतात. तत्वार्थ सूत्रातही द्रव्याश्रया
हा शब्द गुणांसाठी वापरलेलाच आहे. तीच कल्पना इथे लक्षात घ्यायची. आणि द्रव्य निराश्रय आहे. द्रव्याला कुणाच्याही आधाराची गरज नाही. द्रव्य स्वयं परिपूर्ण रीतीने स्वतःच्याच आश्रयाने आहे. पहिला द्रव्यामधला आणि गुणामधला हा फरक. दुसरा गुण निर्गुण आहे. गुण निर्गुण आहे याचा अर्थ एका गुणामध्ये दुसरा गुण असत नाही. एक गुण आपलंच कार्य करतो, दुसऱ्याचं कार्य करत नाही. अशा तऱ्हेने गुणाला निर्गुण म्हटलं. निर्गुण याचा अर्थ गुण नाही हा नाही. गुण आपलंच कार्य करतो या अर्थाने गुणांना निर्गुण संज्ञा वापरलेली आहे. आणि द्रव्य मात्र अनंत गुणस्वभावी आहे. कारण अनंत गुणांचा आश्रय असल्यामुळे ते द्रव्य अनंत गुणस्वभावी आहे. हा दुसरा फरक. तिसरा फरक, गुण एक गुणमयच आहे. एक गुणमयच आहे. म्हणजे निर्गुणा हा त्याचं स्पष्टीकरण की गुण एकच गुणरूप आहे आणि द्रव्य मात्र गुणवान आहे. म्हणजे अनेक गुणांचा तो समूह आहे. तिसरा फरक. चौथा फरक, गुण विशेषण आहे आणि द्रव्य विशेष आहे. जसं आपण काल उदाहरण बघितलं होतं की वस्त्र श्वेत आहे, तर वस्त्र हे या ठिकाणी द्रव्य आणि श्वेत त्याचा एक विशेषण. मुलगा हुशार आहे, यामध्ये हुशार हे विशेषण आणि मुलगा हे विशेष. विशेषण विशेषाच्या अपेक्षेने लावता येते. नदी लांब आहे, तर नदी हे विशेष आणि लांब हे त्याचं विशेषण. तर अशा तऱ्हेने विशेषण विशेष. गुण विशेषण आहे तर द्रव्य विशेष आहे. चौथा फरक हा सांगितला. पाचवा, गुण विधायक आहे आणि द्रव्य विधीयमान आहे. शब्द लक्षात घ्या, गाथेमध्ये टीकेत येणारच आहे शब्द. गुण विधायक आहे. विधायक आहे म्हणजे रचयिता आहे, गुणांनी रचना केलेली आहे. आणि द्रव्य विधीयमान म्हणजे गुणांनी रचित आहे. रचित आहे त्यासाठी शब्द वापरला विधीयमान आणि रचयिता विधायक. म्हणून गुण विधायक आहे आणि द्रव्य विधीयमान आहे. गुण वृत्ती स्वरूप आहे. सहावा फरक, वृत्ती स्वरूप आहे म्हणजे अन्वय रूप आहे रूप आहे. आणि द्रव्य वृत्तिमान म्हणजे अन्वयी रूप आहे. तोचपणा त्या द्रव्यामध्ये आहे, म्हणजे अन्वयीपणा हा द्रव्यामध्ये आहे. तर अन्वय रूप हा गुणांमध्ये, ज्याला म्हटलं वृत्ती स्वरूप. शब्द नवीन नवीन आहे. वृत्ती स्वरूप आणि वृत्तिमान. म्हणून द्रव्य आणि गुण यांच्यात कथंचित भेद आहे आणि कथंचित अभेद आहे. द्रव्य कथंचित गुणरूप नाही आणि गुण कथंचित द्रव्यरूप नाही. अशा प्रकारे या द्रव्य आणि गुणामधला आपण फरक बघितला. आणि आता आपल्याला मूळ टीकेवर यायचं आहे, जी आपण मध्ये ठेवलेली आहे. तर काल आपण बघितलेलं होतं की वस्त्र जे आहे याचा जो श्वेतवर्ण आहे, हा श्वेतवर्ण हा चक्षु इंद्रियांचा विषय आहे. आणि वस्त्र जे आहे हे वस्त्र मात्र सर्व इंद्रियांनी गोचर होणारं असं द्रव्य आहे. आणि त्याच्यामधलं रूप जर आम्हाला बघायचं असेल तर रूप फक्त किंवा रंग फक्त चक्षु इंद्रियाचा विषय बनणार आहे. म्हणून जो अन्य विषय समूहाच्या विषयपणाच्या अतीत असा हा शुक्ल गुण नाही. हे वाक्य आपण बघितलेलं होतं. याप्रमाणे दोहोंमध्ये म्हणजे गुण आणि गुणीमध्ये तद्भावाचा अभाव आहे, म्हणजेच अतद्भाव आहे. तद्भावाचा अभाव आहे म्हणजेच अतद्भाव आहे. कशामध्ये? तर गुण आणि गुणी. गुणा आणि गुणी याच्यामध्ये अतद्भाव आहे. तसेच परमार्थतः म्हणजे परमार्थतः याचा अर्थ निश्चयाने, आश्रयाने राहणारी. आश्रयाने राहणारी कोण? तर गुण. निर्गुण
एक गुणाने निर्मित, विशेषणास करणारी विशेषण रूप आणि वृत्ती स्वरूप अशी जी सत्ता आहे, वृत्ती स्वरूप अशी जी सत्ता आहे ती इथपर्यंत विशेषण, ही 4 विशेषण की परमार्थतः आश्रयाने राहणारी, निर्गुण, एक गुणाने निर्मित, विशेषणाला करणारी आणि वृत्ती स्वरूप, इथपर्यंत ही गुणांची विशेषण झाली. आणि अशी जी सत्ता आहे, सद्द्रव्य म्हणजे सत्ता आहे, ती अनाश्रयाने असणारे. इथून आता द्रव्याचं स्वरूप सांगत आहे की ते अनाश्रयाने असणार आहे, म्हणजे निराश्रय आहे, गुणवान आहे, अनेक गुणांनी निर्मित आहे, विशेष रूप आहे आणि वृत्तिमान आहे, असं ते द्रव्य नव्हे. म्हणून हा जो गुणगुणी भेद आहे, तर गुण म्हणजे द्रव्य नाही आणि द्रव्य म्हणजे गुण नाही. आणि जे विनाआश्रय असणारे, गुणवान, नाना गुणरचित, विशेष रूप वृत्तिमान द्रव्य आहे, ते म्हणजे आश्रयाने असणारी निर्गुणा, एक गुणाने रचित, भेद करणारी वृत्ती स्वरूप सत्ता नव्हे. म्हणून जे द्रव्य आहे ते म्हणजे गुण नाही. पहिल्या याच्यात गुण म्हणजे द्रव्य नाही हे सांगितलं आणि या ठिकाणी द्रव्य म्हणजे गुण नाही हे सांगितलं. म्हणजे याच्यामध्ये अतत्पणा दाखविला. शब्द तसेच वाटतात आणि तसेच लक्षातही ठेवायचे आपल्याला, परंतु त्यामध्ये फरक हा की पहिल्या याच्यामध्ये गुणांचं स्वरूप सांगून द्रव्याचं स्वरूप सांगितलं आणि त्याला द्रव्य म्हणता येत नाही हे सांगितलं. नंतर द्रव्याचं स्वरूप सांगून ते म्हणजे गुण नाही असं त्या ठिकाणी कथन केलं. आणि म्हणूनच सत्ता आणि द्रव्यामध्ये कथनचित अभिन्नपणा असतानाही, म्हणून सत्ता म्हणजे अस्तित्व आणि द्रव्य म्हणजेच गुण आणि गुणी यांच्यामध्ये प्रदेश एकच आहे, म्हणून अभिन्नपणा असतानाही म्हणजे एकरूपता असताना सुद्धा त्या ठिकाणी सर्वथा एकरूपता मानू नये. जरी त्या ठिकाणी अभिन्नता असली, सत्ता आणि द्रव्य एकच वाटत असले, एकच प्रदेश त्यांचे असले, तरी देखील ते एकरूप नाही, म्हणून एकरूपता त्याच्यात मानू नये. तद्भाव हे एकत्वाचं लक्षण आहे. तोच भाव असणं हे एकत्वाचं लक्षण आहे आणि जे ते हेच आहे असे आढळून येत नाही. ते एक कसे असेल आणि या ठिकाणी ते एक दिसत नाही. सत्ता वेगळी आहे, सत्तेचं लक्षण वेगळं आहे आणि द्रव्याचं लक्षण वेगळं आहे. याच्यामध्ये एकरूपता पूर्णांशाने दिसत नाही, म्हणून त्या ठिकाणी सत्तेला द्रव्य मानता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी फरक देखील आहे. सारांश, सत्ता आणि द्रव्यामध्ये गुण गुणी रूपाने नानापणा आहे हा अर्थ. अशा तऱ्हेने हा भाव आपल्याला या गाथेत सांगितलेला आहे. प्रश्न, सत्ता द्रव्य यामध्ये प्रदेशभेद नसल्याने पृथक नाही, परंतु संज्ञा, लक्षण, प्रयोजन इत्यादी रूपाने भेद असल्याने अन्यत्व भाव मात्र आहे. लक्षात हे ठेवायचं आहे या गाथेच्या अनुषंगाने की द्रव्य आणि सत्ता, सत्ता द्रव्याचा गुण आहे आणि मुख्य गुण आहे सत्ता. कारण सत्ताच जर नाकारली आपण तर वस्तूचा नाश होतो, ही गोष्ट आचार्यांनी आधीच सिद्ध केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये सत्ता आणि द्रव्यामध्ये प्रदेश भेद नसल्यामुळे पृथकपणा तर नाही, पण द्रव्य आणि सत्ता यांच्या नामामध्ये फरक आहे. द्रव्याला वेगळं नाव दिलं आहे, सत्तेला, अस्तित्वाला वेगळं नाव दिलेलं आहे. म्हणून संज्ञा म्हणजे नाम, नामाधिकरण वेगवेगळं आहे. नंतर लक्षण त्याचं वेगळं आहे. द्रव्याचं लक्षण वेगळं आहे. द्रव्याचं लक्षण अनंत गुणांचा समूह आहे आणि सत्तेचं लक्षण अस्तित्व हे त्याचं लक्षण आहे. म्हणून दोघांमुळे लक्षणामध्ये फरक पडला. तिसरं, त्याचं प्रयोजन अलग आहे. अस्तित्व गुण सर्व गुणांना अस्थिरूपाने ठेवण्यास समर्थ आहे. म्हणजे आम्ही जसं म्हणतो की ज्ञान आहे, आहेपणा जिथं जिथं लावणार आहे ते ते सगळं अस्तित्व गुणाचं कार्य आहे.
ज्ञान नुसतं म्हणून थांबत नाही आम्ही. जीवाजवळ ज्ञान गुण आहे. आहे म्हणजे त्याची सत्ता आहे, म्हणजे ज्ञान सत आहे. अशा तऱ्हेने आम्ही त्याच्या प्रयोजनामध्ये फरक करू शकतो. सत्तेचं कार्य, सत्तेचं प्रयोजन प्रत्येकाला टिकवून ठेवणं आहे. द्रव्याचं प्रयोजन अनंत गुणांना धारण करणं आहे. म्हणून सत्ता, नाम, लक्षण यांनी त्यांच्यामध्ये फरक असणार आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कथंचित भेदही आहे आणि म्हणून अन्यपणा आहे. म्हणून दोन संज्ञा, पृथकपणा आणि अन्यपणा. प्रश्न आता उपस्थित केला. जर सत्ता आणि द्रव्यामध्ये पृथकपणा नाही तर अन्यत्व कसे असेल? सत्ता आणि द्रव्य यामध्ये वस्त्र आणि शुभ्रपणा याप्रमाणे कथंचित भेद आहे. कोणतंही आपण उदाहरण घेऊ शकतो. सोनं आणि पिवळेपणा. सोनं हे द्रव्य झालं आणि पिवळेपणा त्या सोन्याचा गुणधर्म झाला, म्हणजे तो त्या ठिकाणी कथंचित पिवळेपणा हा सुवर्णामध्ये भेद केला, अन्यपणा दाखविला, अतत्पणा त्या ठिकाणी सिद्ध केला. म्हणून याच्यामध्ये भेद आहे. त्याचप्रमाणे जर शुभ्रपणा बघितला तर हा चक्षु इंद्रियाचा विषय बनतो आणि वस्त्र मात्र सर्व इंद्रिय गोचर आहे, म्हणून देखील याच्यामध्ये फरक असणार आहे. असे द्रव्यरूप वस्त्र हे सर्व इंद्रियांचा विषय आहे, परंतु गुणरूप शुभ्रपणा हा काही सर्व इंद्रियांचा विषय नाही. शुभ्रपणा जाणायचा असेल तर फक्त चक्षु इंद्रियांनी जाणल्या जाऊ शकतो. जरी त्यामध्ये प्रदेश भेद नाही तरीही संज्ञा, लक्षणादी प्रयोजन अपेक्षेने भेद आहे, सर्वथा अभेद नाही. जर ते सर्वथा अभेद रूप असतील तर शुक्ल गुणाचे वस्त्राप्रमाणे सर्व इंद्रियांनी ग्रहण व्हावे. जर याच्यामध्ये सर्वथा अभेद मांडला, तद्भाव मांडला, तो हेच आहे असं मांडलं, तर वस्त्र जसं सर्व इंद्रिय गोचर आहे तसं शुक्ल वर्ण देखील सर्व इंद्रियांनी गोचर व्हावा. म्हणजे स्पर्शनेंद्रियांनी देखील शुक्ल वर्ण जाणता यावा, रसनेंद्रियांनी पण जाणता यावा. पण प्रत्यक्षामध्ये असं दिसत नाही. रंग जाणायचा असेल तर चक्षु इंद्रियाचंच फक्त माध्यम लागतं. तसेच सत्ता आणि द्रव्य यामध्ये द्रव्य, क्षेत्र, काल, भाव या अपेक्षेने सर्वथा भेद नाही, पूर्णपणे भेद आहे असं म्हणता येत नाही. तर संज्ञा, लक्षण, प्रयोजनादी अपेक्षेने भेद आहे. म्हणून द्रव्य म्हणजे गुण नाही आणि गुण म्हणजे द्रव्य नाही, ही गोष्ट या गाथेमध्ये सिद्ध केलेली आहे. या गाथेला आपल्याला साध्या शब्दांमध्ये बघायचं असेल तर पहा, सत्ता आणि द्रव्य यात पृथकपणा आहे, अन्यपणा नाही. पहिल्यांदा तर अन्यपणा आणि पृथकपणा या संज्ञा मनामध्ये अगदी तंतोतंत बसल्या पाहिजे. पृथकपणेमध्ये प्रदेश भिन्नता आहे आणि अन्यपणामध्ये प्रदेश भिन्नता नसून प्रयोजन भिन्नता आहे, स्वभाव भिन्नता आहे. जिथे प्रदेश भिन्नता आहे तिथे पृथकपणा आहे. सत्ता आणि द्रव्य यांचे प्रदेश भिन्न नाही, म्हणून तिथे पृथकपणा नाही. सत्ता आणि द्रव्य यामध्ये पृथकपणा नसला तरी अन्यपणा आहे, कारण या संज्ञा, नाम, प्रयोजन आदींच्या द्वारे भेद आहे. अतद्भाव हे अन्यत्वाचं लक्षण आहे. अन्यत्वाचं लक्षण कोणतं? अतद्भाव. ते हे नाही, याला म्हणायचं अतद्भाव. हे अन्यपणाचं लक्षण आहे. सत्ता आणि गुण, सत्ता गुण आहे आणि द्रव्य गुणी आहे. गुणाचं लक्षण द्रव्याच्या आश्रयाने राहणं
निर्गुण एक गुणमान असणं, विशेषण रूप असणं, उत्पाद वे द्रव्य एक वृत्ती रूप असणं, हे गुणाचं लक्षण आहे. आणि द्रव्याचं लक्षण निराश्रयी, गुणवान, अनेक गुणांनी रचित, विशेष रूप, उत्पाद वे द्रव्य वृत्तिमान रूप असं आहे. लक्षण भेदाने गुण आणि द्रव्यात अतद्भाव आहे. सत्ता आणि द्रव्यात अभिन्नता जरूर आहे, पण त्या सर्वथा एकत्व नाही, तर अतद्भाव आहे. सर्वथा एकत्वाचं लक्षण तद्भाव हे आहे आणि अतद्भाव म्हणजे अन्यत्व. सत्ता आणि द्रव्य यात अन्यत्व आहे, पण पृथक्त्व नाही. आणि दोन द्रव्यांमध्ये मात्र पृथकपणा असतो. जसं जीव आणि पुद्गल द्रव्य यांच्यामध्ये पृथकपणा आहे, किंवा जीव आणि शरीर घ्या, परमाणू किंवा दुसरा परमाणू घ्या, यांच्यामध्ये देखील पृथकपणा आहे. दोन परमाणूमध्ये देखील पृथकपणा आहे. तर अशा तऱ्हेने या पृथकपणा आणि अन्यपणा समजून घ्यायचं आहे. तसंच कधी कधी अनेक प्रकारे आमचं ज्ञान जाणतं. ज्ञानाने कितीही जाणलं तरी ते बंधाचं कारण नाही. ज्ञानाचं कार्य जाणणं हे आहे, आणि जाणलं तरी त्याला बंध होत नाही. पण जाणल्यानंतर त्याचं जे ज्ञेयार्थ परिणमन होतं, म्हणजे परद्रव्यानुसार त्याची जी बुद्धी चलित होते, त्यामुळे बंध आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वस्तू जाणल्याने कधीही बंध नाही. म्हणून अनेक प्रकारे वैविध्यमान ज्ञान हा रागाचं कारण नाही, बंधाचं कारण नाही. जाणलं म्हणून राग झालाच पाहिजे असं नाही. जाणलं आहे आणि केवळ निखळ जाणणं आहे आमचं, रागद्वेष विरहित असं असू शकत नाही संसार अवस्थेत. 10व्या गुणस्थानापर्यंत तर ही प्रक्रिया संभवनीय नाही आहे. अनंतानुबंधी तरी आमचं जीवनात राग द्वेष जावं लागेल. तर आमचा जो राग आहे हे बंधाचं कारण आहे, जाणणं मात्र बंधाचं कारण नाही. नंतर अनेक प्रकारचे ज्ञेय जगामध्ये विद्यमान आहे. आम्ही ज्ञेय विमुख होऊ म्हटलं तरीही त्याला अर्थ नाही, कारण असं होणं नाही. ज्ञेयाला आम्हाला अनुभवावं लागणार आहे, जाणावं लागणार आहे. पण अनेक प्रकारचे ज्ञेय आहे हे देखील आमच्यासाठी बंधाचं कारण बनत नाही. जोपर्यंत आम्ही त्या ज्ञेयामध्ये एकत्व ममत्व करत नाही, तोपर्यंत बंध नाही. आणि तिसरं, अनेक प्रकारचं कर्म आहे. कर्म देखील रागाचं कारण नाही. त्या कर्मामध्ये आम्ही एकाकार बुद्धी करतो आणि म्हणून ते रागाचं कारण आहे. म्हणून परद्रव्य रागाचं कारण नाही. या सर्वांना आम्ही जाणून आमचं जे परद्रव्यानुसार रागद्वेष रूप बुद्धी आम्ही करतो आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न या गाथेच्या अनुषंगाने बघायचा आहे. गुणगुणी यांच्या भेदाचा विचार करणं किंवा होणं ही ज्ञानाची अवस्था आहे, आणि यामुळे देखील बंध नाही. पहा, जगामध्ये आम्ही एवढ्या वस्तूंच्या परिकरात राहतो, पण परिकरात राहत असून देखील कमलपत्राप्रमाणे जर आम्ही अलिप्त राहू शकलो, त्याच्यामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी जर आमची झाली नाही, तर ते रागद्वेषाचं कारण बनणार नाही, बंधाचं कारण बनणार नाही. म्हणून या गाथेचा प्रयोग गुण आणि गुणी भेदात न अडकता आत्मस्वभाव आम्हाला बघायचा आहे की मी कसा आहे, आत्म्याचा भाव कोणता आहे. ज्ञाता द्रष्टा हा आत्म्याचा भाव आहे. जाणत रहा, जानो और जाने दो, जानो और जाने दो हा आत्म्याचा स्वभाव आहे. जाणा, पण त्याच्यामध्ये अडकू नका, त्याला त्रयस्थतेने अनुभवा. अशा तऱ्हेची वृत्ती आमची जीवनात जर आम्ही आणू शकलो, तर राग आमच्या जीवनामधून निघून जाणार आहे. अशा तऱ्हेने या गाथेला आपण बघितलं
आणि आता आपल्याला पुढच्या गाथेकडे वळायचं आहे. उदाहरणाच्या माध्यमातून अतद्भावाचं स्वरूप या गाथेमध्ये आचार्य प्रतिपादन करणार आहे. अतद्भाव कशामध्ये असणार आहे? तर द्रव्य आणि गुणामध्ये आणि द्रव्य आणि पर्यायीमध्ये अतद्भाव असणार आहे. तो हे नाही असा जो भाव आहे हा आता उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट करतात. गाथा नंबर 107. सद्दौवं सच्च गुणो सच्चेवयपच्चयोति वित्थारो जो खलु तस्य अभावो सो तदभावो अतभावो. सद्दौवं सच्च गुणो सच्चेवयपच्चयोति वित्थारो जो खलु तस्य अभावो सो तदभावो अतभावो. सद्दौवं सच्च गुणो आणि सच्चओ पच्चओ. द्रव्य सत आहे, सद्गुण आहेत आणि पर्याय देखील सत आहे. असा हा सत्ता गुणाचा विस्तार आहे. म्हणजे केवळ द्रव्य सत आहे असं नाही, तर गुण देखील सतरूप आहेत. केवळ गुण सतरूप आहे असं नाही, जी गुणांची आणि द्रव्याची पर्याय होते आहे ही देखील सतरूप आहे, अस्थिरूप असणार आहे. म्हणजे नास्तिरूप असं जगामध्ये हे नाही. द्रव्य सत आहे, द्रव्यामधले गुण पण सत आहे आणि द्रव्याच्या ज्या विविध अवस्था होतात आहे या देखील सत आहेत. असा हा सत्ता या गुणाचा विस्तार आहे. खलु तो तस्य अभावो, निश्चयाने त्याचा जो अभाव, सो तदभावो, आणि त्याचा जो अभाव म्हणजे द्रव्याचा गुणामध्ये, द्रव्याचा पर्यायीमध्ये असा जो अभाव आम्ही अपेक्षेने लावणार आहे, वास्तविकता तो अभाव नाहीच आहे, तो तर आहे रूपाचा आहे. म्हणून अभाव म्हटलं तर आहे अशा प्रकारचा भाव मनात न येऊ देता त्याला गौण आणि मुख्य करून जो द्रव्य आहे ते म्हणजे गुण नाही, गौणत्व दिलं. या अपेक्षेनी त्या ठिकाणी जो अभाव सांगितला गेला तो म्हणजे तद्भाव आहे, अतद्भाव आहे. म्हणून तो तद अभाव म्हणजे तदभाव, तिथे संधी झालेली आहे. तद अभाव, त्याचा अभाव म्हणजेच अतद्भाव आहे. म्हणजे ही गाथा आम्हाला अशी लक्षात घ्यायची आहे की अभावाचं स्वरूप वर सांगितलं की अतद्भाव हे त्या ठिकाणी अन्यपणाच्या माध्यमातून घटित करून त्या ठिकाणी द्रव्य आणि गुणामध्ये अतद्भाव आहे हे सांगितलं. मग आता अभाव आला शब्द त्या ठिकाणी, म्हणून गुणाचं अस्तित्व नष्ट झालं, पर्यायीचं अस्तित्व नष्ट झालं. अशा तऱ्हेची जर आम्ही कल्पना करून घेतली तर आचार्य सांगतात अशी कल्पना त्या ठिकाणी मिथ्या आहे. द्रव्य पण आहे, गुण पण आहे आणि पर्याय देखील आहे, तिन्ही आहेत. पण तरी देखील द्रव्य म्हणजे त्याच्यामध्ये गुणामध्ये ते द्रव्य नाही, म्हणून गुण म्हणजे द्रव्य नाही. म्हणून त्या ठिकाणी अतद्भाव ते हे नाही असा त्या ठिकाणी अभाव कथंचित दाखविला. सर्वथा अभाव या ठिकाणी अपेक्षित नाही. ही गोष्ट आचार्यांनी परत प्रकर्षाने या गाथेमध्ये सांगितली. टीका पहा. जसे मोत्याचा हार एकच, हार, सूत्र आणि मोती या प्रकारे तीन प्रकारे त्याचा हाराचा विस्तार केला जातो. हार म्हटल्यानंतर हार रूपाने जर बघितलं तर एक पण आहे, पण त्याचं आम्ही पाहिलं तर हार द्रव्य, त्याच्यामधलं सूत्र जे आहे ते आणि मोती अशा प्रकारे त्याचा विस्तार आम्हाला सांगावा लागतो. तद्वत द्रव्य एकच, परंतु त्याचा विस्तार द्रव्य, गुण आणि पर्याय या तीन प्रकारे दिल्या जातो. ज्याप्रमाणे एकाच मोतीहाराच्या शुभ्रपणा या गुणाचा
शुभ्र गुण, शुभ्र सूत्र आणि शुभ्र मोती या 3 प्रकारे विस्तार केला जातो. हा मोत्याचा हार आहे असं म्हणत असताना शुभ्रपणा त्याच्यातला गुण सांगितला, शुभ्र सूत्र त्याच्यामधलं जे गुंफून असलेलं आहे ते सूत्र बघितलं, आणि शुभ्र मोती, मोती म्हणजे पर्याय पाहिली, शुभ्र गुण पाहिला, आणि सूत्र जे बघितलं, सूत्र म्हणजे द्रव्य. तर अशा रीतीने त्याचा विस्तार केला जातो आणि तिन्ही सद्रूप आहेत. याप्रमाणे एकाच द्रव्याच्या सत्ता गुणाचा सद्रव्य, सद्गुण आणि सत्पर्याय अशा 3 प्रकारे विस्तार केला जातो. ज्याप्रमाणे एकाच मोत्याच्या माळेमध्ये जो शुभ्रत्व गुण आहे, आता त्याचा गुण बघितला, तो न हार आहे, न सूत्र आहे, न मोती आहे. जो शुभ्रत्व गुण आहे तो तर न हार आहे, न सूत्र आहे, न मोती आहे. जो हार, सूत्र आणि मोती आहे तो शुक्ल गुण नाही, आणि हार, सूत्र, मोती जो आहे तो म्हणजे शुक्ल गुण नाही. याप्रमाणे एकाचा दुसऱ्यामध्ये जो अभाव तो तदभाव लक्षण रूप अतद्भाव आहे. म्हणून आहे तर तिन्ही आपापल्या योग्यतेने अस्थिरूप आहे, पण असं असताना देखील एकाचा दुसऱ्यामध्ये असणारा अभाव याला म्हटलेला आहे अतद्भाव, आणि हाच अतद्भाव अन्यत्वाला कारणभूत आहे. आणि हा अतद्भाव आहे म्हणूनच अन्यपणा, कथंचित भेदपणा तिथे घटित होऊ शकतो. तसेच एका द्रव्यामध्ये जो सत्ता गुण आहे तो न द्रव्य आहे, न अन्य गुण आहे, न पर्याय आहे. आता जो सत्ता गुण आहे हे तर काही द्रव्य नाही आहे, किंवा सत्ता आहे तर तो दुसरा गुण नाही, किंवा पर्याय देखील नाही. तसेच जे द्रव्य आहे ते अन्य गुण आहे, पर्याय आहे, तो सत्ता गुण नाही. याप्रमाणे एकाचा दुसऱ्यामध्ये जो अभाव तो तदभाव लक्षण रूप अतद्भाव होय, आणि हा अन्यत्वामध्ये कारणीभूत आहे. पहिल्यांदा उदाहरण दिलं मोत्याच्या हाराचं, आणि मोत्याच्या हाराचं उदाहरण देऊन दृष्टांत सिद्धांत त्या ठिकाणी घटित केला. दृष्टांतावरून आचार्य सिद्धांतावर आले. सत्ता गुणाच्या माध्यमातून सांगितलं की सत्ता गुण म्हणजे तो गुण द्रव्य पण नाही, बाकीचे गुण पण नाही, आणि पर्याय पण नाही. अशा तऱ्हेने त्याचं अस्तित्व हे अतद्भाव म्हणजे ते हे नाही अशा रूपाने आहे, आणि जिथे अशा प्रकारचा भाव घटित होतो त्याच ठिकाणी अन्यत्वपणा देखील घटित होतो. ज्याप्रमाणे एका आत्म्याचे विस्तार कथनाने आत्मद्रव्य रूपाने, सिद्ध वगैरे पर्याय रूपाने आणि ज्ञानादी गुण रूपाने 3 प्रकारे कथन करण्यात येते. जयसेनाचार्यांनी आपल्या टीकेमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे मुक्त जीवांवर, की आत्मद्रव्य आहे. आत्मद्रव्य आता मुक्त अवस्थेमध्ये आहे, त्यावेळेला ते द्रव्य जे आहे ते मुक्तात्मा द्रव्य, नंतर त्याच्या ज्या पर्यायी आहे त्या केवल ज्ञानादी रूप किंवा केवल ज्ञानादी रूप गुण आणि सिद्ध ही त्यांची पर्याय, अशा रूपाने 3 प्रकारे त्या जीवांचं कथन करण्यात येतं. तसेच अन्य सर्व द्रव्याबाबत समजावे. आणि आत्म्याचा अस्तित्व गुण म्हणजे आत्मद्रव्य नव्हे, किंवा सत्ता गुण सोडून अन्य ज्ञानादी गुण पण नाही. सत्ता म्हटली तर केवळ सत्ता गुणच तिथे विवक्षित आहे. ज्ञान गुण, दर्शन गुण, बाकी अनंत गुण अविवक्षित आहे, गौण आहे. म्हणून सत्ता म्हणत असताना या गुणांना प्राधान्य देण्यात येणार नाही, किंवा नरनारकादी पर्याय नव्हेत. तसेच जो आत्मा आहे, ज्ञानादी गुण आहे, नारकादी पर्याय आहे, तो म्हणजे अस्तित्व गुण नाही. याप्रमाणे त्यांच्यामध्ये
अतद्भाव असल्याने अन्यपणा आहे. आणि जी गोष्ट त्यांनी आज इथे एकाद्वारे घटित केली, ही सर्व वस्तूंमध्ये अशा तऱ्हेचं लावता येतं. कोणतीही वस्तू आम्ही घेतली तरी देखील त्या ठिकाणी अन्यपणा आहे, कारण एका द्रव्यामध्ये अनंत गुण विद्यमान आहे आणि एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. या अपेक्षेने त्याचं ते गुण जो आहे तो त्यानुरूपच आहे. आणि गुण म्हणजे पूर्ण द्रव्य नाही किंवा गुण म्हणजे पर्याय पण नाही आणि तो गुण म्हणजे अन्य गुण पण नाही. या अपेक्षेने त्यांची अन्यपणाची अतद्भावाची कल्पना यामध्ये स्पष्टपणे आपल्याला लक्षात येते. या गाथेला आपण आणखी थोडं उद्याच्या याच्यामध्ये बघू आणि प्रयोग देखील आपण उद्याच्या याच्यामध्ये कसा करायचा त्या अनुषंगाने ही गाथा आपण उद्या पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम.